आपण पास्ता करतोय. पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. पाणी गरम झालं आहे, आपण याच्यामध्ये पास्ता घालतोय. पास्ता आता जवळजवळ 10 ते 12 मिनटं उकळू द्यायचा. इकडे पास्ता उकडतोय, तोपर्यंत आपण बटरमध्ये भाज्या परतून घेऊया. या भाज्या कापून घेतलेल्या आहेत. इकडे भाज्या शिजत आहेत आणि पास्ता उकळतो. तोपर्यंत हा विकफिल्डचा पास्ता सॉस आहे, व्हाईट पास्ता सॉस, आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे. तर हे पावडर याच्या दुधामध्ये कालवून घ्यायची. ही पेस्ट आता दुधात कालवलेली आहे आणि आपण ह्या भाज्यांमध्ये ओततो. हे थोडंसं थिक होतं शिजल्यानंतर. त्याच्यामध्ये आपण थोडासा पिंक पास्ता करण्यासाठी म्हणून थोडीशी ही पेस्ट घालू शकतो. थोडेसे मिक्स हर्ब्स आणि थोडेसे सीझनिंग आपण याच्यात घालूया. आता 10 ते 15 मिनटांनी हा पास्ता असा शिजत आला आहे, शिजला आहे पूर्ण. आपण गॅस बंद करतो आणि हे सगळे मिश्रण या पेस्टमध्ये घालतो आहे. याच्यात आपण चीजची एक स्लाइस घालतो आणि थोडंसं क्रीमी होण्यासाठी म्हणून थोडं दूध घालतो आहे. थोडेसे ओरिगानो आणि थोडे चिली फ्लेक्स घालूया आणि हलवूया. पास्ता रेडी.